तिथे अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। शाळा सुरू होऊन जवळपास 3 महिने उलटत असले तरी अनेक विद्यार्थ्यांना अद्याप एका गणवेशावरच दिवस काढावे लागतात। पहिल्या गणवेशासाठी निधी वेळेत खर्च न झाल्यानं तो शासनाकडून परत घेण्यात आला आणि शाळा व्यवस्थापन समित्यांना उधारीवर गणवेश घेण्याची वेळ आली। आता शासनानं पात्र 1,35,000 विद्यार्थ्यांसाठी 2 गणवेशांकरता 8 कोटी 10 लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश दिले। लवकरच हा निधी वितरित होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली आहे। मात्र निधी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या अंगावर गणवेशाच्या रूपात कधी दिसणार हा प्रश्न काय आहे। गणवेश मिळाले शाळेकडून किती? 1 मिळालाय का 2 मिळालाय? बोल बोल बोल। एक मिळालाय। अच्छा, मग आता हा जो गणवेश घातलेला हा कधीचा आहे? या वर्षीचा आहे का मागच्या वर्षीचा आहे? मागच्या वर्षी। मग आता मागच्या वर्षीचा का घातलाय? जो एक गणवेश दिला होता तो कुठे आहे? धुवायला टाकलाय। धुवायला टाकलाय। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आदेश येण्याची वाट का पाहावी लागली, कारण यापूर्वी देखील निधी आला होता, तो पाठीमागे का गेला याच्यावर देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे। आलेला निधी तुम्ही मागे जाऊन देताना आता परत आलेला निधी आम्ही लवकरच वितरित करू असं सांगतात, म्हणजे संशयात्मक भूमिका आहे त्यांची। आमची मागणी एकच आहे की आमच्या गोरगरीब मुलांसाठी या ठिकाणी त्यांनी लवकरात लवकर गणवेशचा निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून आम्हाला मुलांसाठी दुसरा गणवेश आणि बुट या ठिकाणी उपलब्ध करून देता येईल।